नाना पाटेकर सरांचा आवाज काढ. अच्छा है, बहुत अच्छा है. अरे भगवान के दिए क्या नहीं हमारे इस कॉलेज में. सर है, टीचर, स्टाफ और सब बच्चे भी है यहाँ पे. बहुत अच्छा है. बस आपकी कमी थी मैडम, वो आके आपने पूरा कर दिया. ए राजा तू मत नाराज हो, तेरी भी कमी थी यहाँ पर. नहीं तो घर पे जाएगा और रोएगा, मेरा नाम लेगा, फिर बोलेगा इसलिए मेरा नाम नहीं लिया. म्हणजे आमच्या काळामध्ये लग्नाचा रजिस्टर थोडासा बाई सरळ वाढीव बोलत आहे. या राजू, ये बाबा किधर गए रे बाबा? बाबा, अरे बाबा बाबा मैं हटा माई इधर बाबा. और सर के लिए जोरदार तालियां. अरे बाबा जरा जोर से बजाओ. मैडम और सर, ये बाबू भैया का स्टाइल था. मेरे प्यारे भाई और बहनों, मैंने कब ने कहा मैडम जी बेवफा है. झी युवासाठी मी कविता केली छोटी. आमच्यासाठी कविता. हो. वाव. 4 ओळी आहेत. खुला है आसमान बहर गए फूल, खुला है आसमान बहर गए फूल, कॉलेज की दुनिया में स्टूडेंट हो गए धुन, कॉलेज की दुनिया में स्टूडेंट हो गए धुन. इस धुन को बढ़ाने आई झी युवा की टीम, इस धुन को बढ़ाने आई झी युवा की टीम, साथ में लाई युवागिरी की टीम. मला वाटतं आपल्यासाठी कविता वगैरे गेलं एकदम भारी वाटतं ना. हे तू आत्ताच बनवलीस का? 5च मिनिटात मी एक 5 बनवली. क्या मिनिटात. बात है. मीही एक बनवलेली. वाव. मस्ती भरी है कॉलेज की दुनिया, मस्ती भरी है कॉलेज की दुनिया, हर तरफ खिली है कलियां ही कलियां. यारो थाम लो हाथ दोस्ती का और छोड़ दो गुंडागिरी, क्योंकि आज ही मौका है यारो, कर लो युवागिरी. क्या बात है. क्या बात आहे, मस्त होतं. आता मला सांगा तुमच्यातली युवागिरी काय? येस. धम्माल. धम्माल. हिच्यातली युवागिरी आहे धम्माल. वाव. तुझ्यातली? धमाल. सौरभ, तू आता आमच्या समोर काय परफॉर्म करणार आहेस? मी महाराष्ट्रीयन लोक संगीतमध्ये सकाळचा जो देखाव असतो, ज्या टायमाला वासुदेव येतो, ते म्युझिक मी ऐकवायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. चालेल. थँक्यू. वेलकम बॅक फ्रेंड्स. आपल्याबरोबर पांडे सर. पांडे सर, तुम्ही मला सांगा या पंप हाऊस बद्दल अजून माहिती. या पंप हाऊसमध्ये असं आहे की जे पाणी येतं धुळे या टाकीपर्यंत येईपर्यंत धुळे शहरात पाणी असंच येतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही. पण आता शहरात जेव्हा पाणी पुरवठा होतो तेव्हा पुरवठा करताना त्याला इलेक्ट्रिक पॉवर लागते. इलेक्ट्रिक पॉवरसाठी हे पंप हाऊस आहे. या पंप हाऊसमध्ये मग संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी वेगवेगळे प्रॉपर टायमिंग दिलेले आहे. एखाद्या वाराला कुठे, दुसऱ्या वाराला कुठे, तिसऱ्या वाराला कुठे, त्यासाठी वेगवेगळी बघा ही बटन्स दिलेली आहे, स्विचेस दिलेले आहे. याप्रमाणे ठरवलेल्या रुटीनप्रमाणे शहराच्या विविध भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी या पंप हाऊसचं महत्त्वाचं कार्य आहे. अच्छा, म्हणजे दिवस ठरवलेत की आजच्या दिवशी या भागाला पाणी आपण पुरवायचं वगैरे असं इकडे आहे का? होय. अच्छा, तसं आहे का? होय. वाव, खूप सर, खूप सुंदर माहिती सांगितली आहे. विना, काय म्हणते? मस्त सांगितलं ना? की अजून काय विचार आहे तुला? माझी तर तहान भागली आहे. मला मज्जा आली. नवीन काहीतरी माहिती पडलंय, नवीन काहीतरी शिकायला पण मिळतंय. आणि सिरियसली आपण धुळे आता खरं एक्सप्लोअर केलंय. राईट. सर, तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा, म्हणजे आम्ही जाण्याच्या आधी तुम्हाला एक प्रश्न. ह्याची युवागिरी, हा चष्मा, तुमच्यातली युवागिरी काय आहे? थोडं प्रश्न अवघड आहे,
पण कसं आहे आता एक वय असतं, वयाचे स्टेज निघून गेली आहे. पण आम्ही तुमच्या काळात होतो, वयात होतो तेव्हा काहीतरी होतं, त्याच्यातलं आता काहीतरी बाहेर काढायचा प्रयत्न करतो. सर नक्की बाहेर काढा, कारण की मित्रांनो बघा जरा सर किती यंग आहेत की नाही, वयस्कर वाटतात आणि वयस्कर म्हणजे काय, आपली युवागिरी कशासाठी माहितीये का, वयासाठी नाहीये, जो दिल से यंग है त्यांच्यासाठी आहे युवागिरी. क्या बात आहे. हो. अहो वय काही असलं तरी मनाला वयाचं बंधन नसतं. Exactly, क्या बात तीच आहे. युवागिरी असते. तुमची युवागिरी सांगा माझ्या सगळ्या मित्रांना. वयाने काही असेल, मी मनाने तरुण आहे. आता जसे हिंदी सिनेमाचे गाणे आपल्याला सर्वांना माहिती आहे, मुकद्दर का सिकंदरचं ते गाणं की रोते हुए आते है सब, तर एक लाईन होऊन जाऊ दे आता. ते गाणं मी उलट म्हणून दाखवतो, उलट म्हणून दाखवतो. प्रत्येक वाक्याचे पहिलं अक्षर शेवटी आणि शेवटचं अक्षर पहिले. कळलं का सर? तुम्ही सुरू करा सर. तोरे येऊ ते आहे बस तास आहू जो गाये जा, वाह. वो रद्दक मुँह का रद्दक सी, वो रद्दक मुँह का रद्दक सी, न मने जा गायला हक, तोरे येऊ ते आहे बस तास आहू जो गाये जा. सर खूप बरं वाटलं तुमचं अरबी गाणं ऐकून. मला वाटलं तुम्ही ट्रिक आहे, अरबीच गाणं होतं. हे काय हे मराठी किंवा हिंदी गाणं होतं, अरबी होतं खरं ना, हिब्रू भाषेतलं गाणं होतं ना ते. ते असं कुठली तरी प्राचीन भाषा होती असं लोकांना ऐकून वाटतं, पण ती मराठी हिंदी भाषेचे क्या बात आहे. उलटा करते आहे. सर मी ऐकलंय की तुम्हाला उलटे नंबर पण बोलता येतो. यस, वाव. एक छल्लक होऊन जाऊ दे ना सर. आमच्या काळी शिक्षणाची पद्धत वेगळी होती, आपल्या आजच्या काळाची शिक्षणाची पद्धत वेगळी आहे. आपल्या शाळेत 1 ते 10, 100पर्यंत शिकवणारे आजचे आधुनिक शिक्षक आहे. आम्हाला आमच्या काळात वेगळे शिक्षक गुरुजन भेटले, त्यांनी जे दाखवलं त्याचं मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवतो. 1 ते 100च्या ऐवजी 100 ते 1 म्हणतो. वाव, टफ जॉब. 1 ते 100च्या ऐवजी 100 ते 1 म्हणतो. जसं 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 89, 88, 87, 86, 85, 84, 83, 82, 81, 80, 89, 78, 77, 76, 75, 74, 72, 71, 70, 69, 68, 67, 66, 65, 64, 63, 62, 61, 60, 59, 58, 57, 56, 56, 55, 54, 53, 52, 51, 50, 49, 48, 47, 46, 45, 44, 43, 42, 41, 40, 39, 38, 37, 36, 35, 34, 33, 32, 31, 30, 29, 28, 27, 26, 25, 24, 23, 22, 21, 20, 19, 18, 17, 16, 15, 14, 13, 12, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. सेंचुरी. सर काय कडक सेंचुरी ठोकली तुम्ही. कसं म्हणजे एवढं सगळं टॅलेंट कसं तुमच्यामध्ये? हे सर्व तुमच्या युवाकडूनच आम्हाला मिळते. सर काही म्हणा, म्हणजे एकदम खास युवा आहेत तुम्ही. असं लोक म्हणतात की आम्ही तर बुवा, तुम्ही युवा, तर सर तुम्हीच खरे युवा आहेत. तसं नाही. लोक म्हणतात तरुण तुर्क म्हातारे अर्क, तसं काही नाही आहे. तरुण अर्क आहे. क्या बात आहे. तर तुमच्यातला हा जो युवा अर्क आहे ना, तो आमच्या सगळ्या मित्रांमध्ये पसरू देत, आणि हा जो जोश आहे हा त्याचं रूपांतर जल्लोषात होऊ दे. आणि सर फार मजा आली, म्हणजे एकदम आता माझ्या भाषेत सांगा तर एकदम रापचिंडच भाग झालेला आहे आजचा. खरोखरच आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटून फार आनंद झाला, आणि तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा ऊर्जा मिळाली आहे. त्याबद्दल युवा टीमचं मी सुद्धा अभिनंदन करतो. थँक्यू सो मच सर. तुमच्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली, खरोखरच खूप मजा आली ॲक्च्युली. आम्हाला सुद्धा तुमच्याकडून शिकण्यासारखं, नवीन पिढीकडून प्रेरणा घेण्यासारखं पुष्कळ आहे. आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. आणि या जागतिक महिला दिनी आपण चाललोय महाराष्ट्रातील महान कवी बहिणाबाई चौधरी यांच्या घरी. बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना संसाराकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन दिला. याच वास्तूत त्यांचं वास्तव्य होतं. इथेच त्यांनी अनेक लोकप्रिय कविता रचल्या. तुला आतापर्यंत कोणते कोणते मेडल्स मिळाले सगळे सांग. मी आतापर्यंत 7 नॅशनल्स खेळलेली आहेत, 2 इंटरनॅशनल झालेले आहे,